सामना आहे। त्यानंतर जर का आपण पाहिलं तर दत्तारामजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत। चला आयोजक दत्तारामजी मोरे साहेबांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो। या दत्ताराम साहेब आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे। मायेची प्रेमाची आणि या हक्काची माणसं आज 400 ते 500 किलोमीटर अंतर कापून या आयोजनाला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतं। चंद्रकांतजी मोरे साहेबांवरती असलेलं त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि आज या सर्वच मंडळीचा आपण या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। कोंडवी आणि खडकावणे, चला 12th मॅन लगेच यायचं आहे। कोंडवी आणि खडकावणे संघ, चला 12वा खेळाडू उपस्थित असेल तर लगेच या। दत्तारामजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय। या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे भाग्य विधाते आपल्या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतजी मोरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। त्यानंतर आम्ही विनंती करतोय शुभाजी मोरे साहेब, या साहेब आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे। पंचांना एक नम्र विनंती आहे, तुम्ही मॅच चालू ठेवा। सुभाषजी मोरे साहेबांचा देखील शुभ सन्मान आता या व्यासपीठावरती केला जातोय। सुभाषजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। शांतारामजी वाडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये या लगेचच या। सुभाषजी मोरे साहेब ते देखील आज चंद्रकांत साहेबांच्या शब्दाला मान देऊन या स्पर्धेमध्ये उपस्थिती दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा शुभ सन्मान करणं खऱ्या अर्थाने ही स्पर्धेची टॅगलाईन आहे आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। त्यानंतर पुढचा सन्मान धोंडीरामजी वाडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। अध्यक्ष कुणबी समाज पोलादपूर तालुका, त्यांचा शुभ सन्मान नरेंद्र दादा सावंत यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल। त्यानंतर सन्माननीय प्रदीपजी मोरे साहेब यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतोय। युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत काटेतळी गावचे प्रदीपजी मोरे साहेब, या आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। योगेश दादा मोरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जातोय। त्यानंतर आमचे पुढचे सत्कार मूर्ती आहेत अनिलजी मोरे साहेब, त्यानंतर गौरवजी मोरे साहेब, सरपंच काटेतळी गावचे लाडके सरपंच आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। सरपंच म्हणून काटेतळी गावामध्ये अन्यायाविरुद्ध लढा देणारे व्यक्तिमत्व गौरवजी मोरे साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। दीपेशजी मोरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हर्ष जाधव साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जाईल। आमचे लाडके सरपंच आहेत काटेतळी गावचे गौरवजी मोरे साहेब, युवा सरपंच गौरवजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। त्यानंतर बबनजी मोरे साहेब, क्या बात आहे, काय झेल पकडलं मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त झेल। बबनजी मोरे साहेब या आपला शुभ सन्मान केला जातोय। त्यानंतर दिनेशजी मोरे साहेब समाजसेवक, त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। श्रीधरजी मोरे साहेब, शैलेशजी पवार साहेब, अमित साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात। योगेशजी मालुसरे साहेब, विकासजी मोरे साहेब, अशोकजी जाधव साहेब, या सर्वांचंच आम्ही श्री राम वर्धायनी
काटेतळी या संघाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर दिनेशजी मोरे साहेब या आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. श्रीधरजी मोरे दादा या आपला देखील शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतोय. चला मॅच सुरू आहे. मैदानाच्या आठवण आतापर्यंत धावफलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 13 धाबा पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 13 धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. त्यानंतर शैलेशजी पवार साहेबांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. शैलेशजी पवार साहेब या. त्यानंतर अमितजी गाडगे साहेब, योगेशजी मालुसरे, विकासजी मोरे साहेब, अशोकजी जाधव साहेब या ज्या पद्धतीने नावं आता आम्ही घेतोय लगेच जर आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. मॅच सध्या सुरू आहे. बक्षीस पात्र लढत सध्या आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे तो सरळ सुपर 3 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ आपल्याला मिळणार आहे. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल हा फुल करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन धाव्यांच्या मदतीनं टीमच्या स्कोरबोर्डवरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. अमितजी गाडगे साहेब या आपला शुभ सन्मान केला जातोय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार यावेळेला पुन्हा एकदा आय थिंक सोहम आपल्याला पाहायला मिळाला. आज मात्र सोहमचा दिवस आहे. काहींनी बॅटिंग करत असताना ही स्पर्धा गाजवली, काहींनी गोलंदाजी करत असताना ही स्पर्धा गाजवली, परंतु फिल्डिंग करत असताना देखील आपण स्पर्धा गाजवू शकतो हे या सोहमने दाखवून दिलंय. का झेल पकडलाय. आतापर्यंतच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सोहमकडे पाहिलं जात आहे. धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा. योगेश दादा मालुसरे या आपला शुभ सन्मान केला जातोय. या दादा लगेच यायचा आहे. श्रीधरजी मोरे दादा या. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे ढाराबाग म्हणून त्यांना ओळखलं जातं. या श्रीधरजी मोरे साहेब या वेळेला देखील इथे पहा बॉल बॅक ड्राईव्ह खेळला. तिथे क्षेत्ररक्षक सोहमच्या हाताला जणू काय फेविक्विक लावले की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या हातातून बॉल निसटणं म्हणजे कठीण काम आहे. आणि आता धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 18 धावा. यावेळीचा हा बॉल लाईन खराब. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 19 धावा धावफलकावरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. अनोख्या अंदाजात पंच सांगतात की हा देखील वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात. कारण मित्रमंडळाचे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. सुसज्ज क्रीडांगण आणि तितकीच सुरेख स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष चषक. यावेळेला स्ट्रोक चांगला. वेट अँड वॉच ची भूमिका वापरली. बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय. सीमारेषा पलीकडे 6 धावा. षटकार. आपल्याला पाहायला मिळणार आणि खूप चांगली धून आपण ऐकली डीजे मास्टरच्या माध्यमातून. आणखीन एक बॉल हवेत. तिथे फिल्डर पकडला जातोय झेल. षटकाराचं प्रत्युत्तर विकेटने दिलंय. बॅट्समनला दिला जातोय. चले जावचा इशारा बॅट्समन बाद. चला नवीन बॅटर धावत जायचंय. आपण जर धावत मैदानाच्या आतमध्ये गेलात तर आपल्यासाठी ते चांगली बाब आहे कारण आपला वेळ वाचल.
दादा या. शैलेशजी पवार दादा या, आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावा. चला, सरई टीमचे कॅप्टन, कुडपण टीमचे कॅप्टन आणि या सुरू असलेल्या सामन्याचे दोन्ही 12वे खेळाडू चला व्यासपीठावरती या, आम्ही ड्रॉ करणार आहोत. चला, सरई कुडपण आणि सुरू असलेल्या सामन्याचे दोन्ही एक्स्ट्रा प्रतिनिधी चला आता आपण ड्रॉ करणार आहोत. त्यातून एक चिठ्ठी उचलली जाईल आणि त्या टीमला फायनलचं तिकीट मिळणार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. चला आता ड्रॉ केला जातोय. कुडपण टीमचे कॅप्टन आलेले आहेत, सरई टीमचे कॅप्टन आणि सुरू असलेल्या सामन्याचे दोन्ही एक्स्ट्रा प्रतिनिधी. यावेळेला बॉल हवेत, विकेट आली आहे आणि बॅट्समन बाद झाला. सरई टीमचे आलेले आहेत का? चला या लगेचच. चला आता ड्रॉ केला जातोय. इथे ड्रॉ केला जातोय. चला, कुडपण, चरई आणि विनर अशी नावं लिहिलेली आहेत चिठ्ठीमध्ये. आणि इथे जर का आपण बघितलं तर आता एक चिठ्ठी उचलली जाणार आणि त्या संघाला फायनलचं तिकीट मिळणार. काळजाचे ठोके आता धडधड करत असतील. पाहूया कोणत्या टीमला आता फायनलचं तिकीट मिळेल. चला आता ड्रॉ केले जातात. दत्ताराम साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया कोणत्या संघाला आता फायनलचं तिकीट मिळेल. थोड्याच वेळात ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. आमचे सरपंच साहेब, त्यांना आपण हा मान देऊयात. पहिला सेमीफायनलचा सामना जननी माता चरे आणि त्यांच्या अगेन्स्ट. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल म्हणजे कुडपण या संघाला फायनलचं तिकीट मिळालंय. अभिनंदन. कुडपण या संघाला फायनलचं तिकीट मिळालेलं आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. खडकवणे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरा प्लीज. विजयासाठी आता धावांचं लक्ष्य 31. तीस झालेले आहेत. 31 धावांचं लक्ष्य आहे. चला बॅट्समन पाठवा आणि खडकवणे संघ चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. सेमीफायनल फायनलचा सामना अजूनही बाकी आहे. 31 करायचे आहेत या मॅच मध्ये.
31 धावांचं लक्ष येणाऱ्या 18 बॉल मध्ये फिल्डिंग लावून घ्या लगेचच. आज या ठिकाणी अध्यक्ष चषक संपूर्ण काटेतील गावातील 12 अध्यक्ष एकत्र येऊन या चषकाचं आयोजन श्री रामवर्धनी क्रिकेट संघ काटेतली यांचे सर्व अनिल आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे सर्व दीपेश असेल, निखिल असेल, सर्व खेळाडू योगेश असेल, नरेंद्र सावंत असतील यांनी एकत्र येऊन जे आयोजन केलं आणि त्या आयोजनाला भेट देण्यासाठी विरारवरून आमचे बंधू बहुजन समाज आघाडीचे आगरी सेना याचे उपाध्यक्ष इथे हजर झाले आहेत. ते 2 शब्दामध्ये शुभेच्छा देत आहेत. त्या सर्वांनी शांततेने ऐका. हॅलो. आजच्या या अध्यक्ष चषक स्पर्धेसाठी उपस्थित कातेदेवी गावचे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष, गाव कमिटी अध्यक्ष सुभाष मोरे, तसेच तंटामुक्ती कमिटी आमचे नाना, तसेच धोंडीराम वाडकर अध्यक्ष कुणबी समाज, प्रदीप मोरे अध्यक्ष गाव प्रतिष्ठान युवक प्रतिष्ठान, तसेच गावचे सरपंच गौरवजी मोरे या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. मी त्यांचं या ठिकाणी अगदी मनापासून स्वागत करतो. तसेच चंद्रकांत भाऊ मोरे यांनी आज फार मोठा या चषक स्पर्धेमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांचे सहकारी आणि सगळ्यामध्ये मेहनत करणारे अनिल मोरे आणि त्याचे सहकारी, कारण यांची मेहनत फार मोठी महत्त्वाची असते आणि त्यांच्या मेहनतीमुळे आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. मी या कार्यक्रमासाठी चंद्रकांत भाऊ मोरेने आम्हाला या ठिकाणी येण्याची कृपा केली. त्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आम्ही विरारहून पोचलेलो आहोत. आज हा कार्यक्रम इतका मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भरवलेला गेलेला आहे. या स्पर्धा आज पोलादपूर तालुका कम से कम 200 किलोमीटर पोलादपूर तालुका असताना आज या ठाणे जिल्ह्यामध्ये एवढी मोठी स्पर्धा भरवलेली आहे. मी चंद्रकांत भाऊ मोरे यांचं फार आभार आहे. गावातर्फे माझ्या आगरी सेना तर्फे त्यांचं या ठिकाणी मी खूप आभारी आहे आणि असेच तुम्ही पुढे कार्यक्रम आयोजित करत जा. हॅलो. चला, धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालेला, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. बॉबीसाठी हा वेगवान बॉल बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल चाललाय. डिकला जोर मध्ये तिथे एकच धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या पद्धतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. बोला तयार. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले खरे, परंतु याही बॉल वरती फक्त एकच आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपण पाहतो आणि एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 5 धावा. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. ओव्हर नंबर 2 मध्ये आता खडकवणे या संघाच्या माध्यमातून कोणाला आणलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 12 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत. 26 13च्या सरासरीने प्रति ओव्हर धावा तुम्हाला काढाव्या लागतील. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. वेळ कमी घ्या. बॅटिंग करणारा संघ प्लीज. सेमी फायनल फायनलचा सामना अजूनही बाकी आहे. व्यासपीठावरती अफाट मान्यवरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाच्या अवतीभोवती मुंगी सिराला देखील जागा नाहीये.
इतके प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात. युट्यूबच्या साह्यानं सुद्धा काही प्रेक्षक घर बसल्या ही मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबई सारख्या ठिकाणी येऊन सुद्धा आम्ही इतकी मोठी स्पर्धा ऑर्गनाइज करू शकतो हे आज दाखवून दिलेलं आहे काटेतळी वासियांनी. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. विथ द टर्न फटका सजवला. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं. बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का एक्का कहते हैं. आणि इथे पहा काय फटका सजवला. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती आता धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 11 धावा. आता 11 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. 11 चेंडू विजयासाठी 18 धाव्यांची गरज. 1 मारला, अजून 3 मारायचे आहेत. काय घडणार या मॅच मध्ये. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. काय बॉलला फिरवलाय. सिमेंटच्या विकेटवर रबर बॉल गरा फिरवला जातोय. आणि इथे पहा आता 10 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. रबर बॉल क्रिकेट आज मोठ्या संख्येने खेळलं जात आहे. यावेळेला देखील फ्लिक केल्या. बॉल हवेत. फिल्डर आहेत. पकडला जातोय झेल. विकेटचं पतन. बॅट्समन बाद. क्रिकेट बैलगाडा शर्यत हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बैलगाडा शर्यत मुलीचा हात पकडणं फार सोपं असतं, परंतु बैलाचा कासरा पकडायला अंगण मर्दाचं काळीज लागतं. आणि नुकतंच बैलगाडा शर्यतीत प्रसिद्ध असलेलं संगीत आपण ऐकलं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. या वेळेला पहा विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न असफल ठरला. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा मीच कमबॅक करू शकतो हे दाखवून दिलं गोलंदाज स्त्रीना. काय बॉलला फिरवलं जाते. एक मॅजिकल स्पेल त्यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. लेफ्टी बॉलर म्हटले की नॅचरल कट त्यांच्याकडे असतो. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बॉल वळण घेत आहेत. डॉट बॉल. इथे स्ट्रोक चांगला आहे, परंतु इथे घडतंय काय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. नशिबाचा येतोय खणखणी चौकार. सात बॉल मध्ये आता 16 करायचे आहेत. 7 मध्ये 16 करायचे आहेत. बरोबर आहे. मागाशी अरे नाही तेव्हा 20 पाहिजे होते. मगाशी 18 होते 20 पाहिजे होते. 7 बॉल मध्ये 16 करायचे आहेत भाऊ, कारण ज्या वेळेला आम्ही 18चा उल्लेख केला त्यावेळेला 20 धावा हव्या होत्या. गुणलेखक मित्र, आता आपल्याला कसून मेहनत करावी लागेल, नाही तर आमची पाटण फुटाची वेळ येईल. आपल्याला आता कसरत करावी लागेल. 7 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. बॉल तयार. 7 मध्ये 16 भाऊ. 1 2 3 4 वेळा आम्ही बोललो. सोम या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. फिल्डर आहेत. बॉल कॅच. काय झेल पकडलाय. खूप चालला रनिंग झेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे पहा विकेट आली आहे. मॅचचं समीकरण आता बदललंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे 16. चला नवीन फलंदाज धावतच जायचंय. 6 बॉल मध्ये आता 16 करायचे आहेत. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. चला टीम मिटिंग घेऊ नका. अंपायर तिकडे वॉर्निंग द्यायची आहे. टीम मिटिंग बिलकुल चालणार नाही.
सेमीफायनल फायनलचा सामना हा उजेडातच झाला पाहिजे अशा आयोजकांची इच्छा आहे. त्याकरिता तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. 6 मध्ये आता 16 करायचे आहे. 6 चेंडू 16 धावा. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे येऊन ठेपलात. काय घडणार आहे या मॅच मध्ये? कोणी व्यासपीठावरती, कोणी मैदानाच्या बाहेर, कोणी कट्ट्यावर, कोणी आपल्या इमारतीच्या गच्चीवरून उभं राहून ही मॅच एन्जॉय करते. अध्यक्ष चषक 2025 तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय आपल्या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत दादा मोरे, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. 5 मध्ये 16. इथे आणखीन एक डॉट बॉल आलाय. आता प्रेशर वाढलंय, प्रेशर वाढलंय. 4 बॉल मध्ये धावा करायच्या 16. सोहम जो फिल्डिंग करत असताना तर हिरो बनला, परंतु आता बॅटिंग करत असताना तो हिरो बनेल का? त्याला हिरो बनण्याची संधी आहे. बॉल तयार होतो. पुढचा बॉल. 4 मध्ये 16 ची गरज असताना आणखीन एक डॉट बॉल आलाय. आता डोकेदुखी वाढली आहे बॅटिंग करणाऱ्या कोंडवी या टीमची. 3 बॉल मध्ये 16 करायच्या आहेत. जेव्हा सर्व काही संपले असं वाटतं त्यावेळेला हीच ती वेळ असते काहीतरी नवीन करण्याची आणि आता या खेळाडूला सिद्ध करावं लागेल. 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 16. बॉल तयार. पुढचा बॉल. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच अजूनही ऑन आहे. सामना संपलेला नाहीये. सोहम सांगतात मी सहजासहजी हार मानणारा नाहीये. 3 बॉल डॉट बॉल आले म्हणून काय झालं? मी सामना माझ्या संघाच्या बाजूने केव्हाही कधी झुकू शकतो. माझ्याकडे ती ताकद आहे. आता मॅचचं इक्वेशन पहा. येणारे बॉल 2 आणि 2 बॉल मध्ये धावा करायच्या 12. टन टनाटन टन टन टारा. 2 गेंदे चाहिए 12. 2 बॉल मध्ये आता 12 धाव्यांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये? कोणता संघ जिंकणार? 2 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. गोलंदाज तयार. बक्षीस पात्र फेरी आहे. जिंकला तर एका ट्रॉफीचे तुम्ही हकदार ठराल, परंतु हरला तर पुढच्या अध्यक्ष चषकाची वाट पाहावी लागेल. हो इथे स्ट्रोक चांगला आहे. गॅप मधून नाही तर तिथे फिल्डर आडवा आलाय आणि 1 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या 11. एका दुसरा चुकीचा बॉल आला आणि त्यावरती जर मोठा फटका खेचला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इथे काय घडेल याचा नेम नाही. 1 बॉल मध्ये 11 करायचे आहेत आणि हा सामना जिंकलाय आणि आता सेमी फायनल मध्ये दाखल झालेले आहेत. आई जन्नी माता खडकावणे संघम. आई जन्नी माता चराणी खडकावणे संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. चला प्लीज टॉस साठी या खडकावणे संघ सेलिब्रेशन कमी करा. चला प्लीज कॅप्टन आपल्या लगेच टॉस साठी आणि या मॅचचे म्हणतो मॅच खडकावणे संघ कर्णधार. चला समीर या समीर म्हणतो मॅच. जन्नी माता चराई संघ कर्णधार किशोर टॉस साठी या लवकर. मी विनंती करतो दिनेश मोरे यांनी त्यांचा टॉस करावा. चला समीर लगेच मॅन मॅच साठी यायचं आहे आणि टीमचे कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे. टॉस देखील केला जाईल. समीर कुठे? चला या समीर. मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना 18 धावा आणि गोलंदाजी करत असताना अवघ्या गोलंदाजी करत असताना 1 विकेट मिळवत 5 धावा त्यांनी खर्च केल्या. बॅटिंग सुद्धा चांगली केली. समीर 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 मॅन ऑफ द मॅच समीर. दत्तारामजी मोरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब समीर या खेळाडूला देऊन सन्मानित करतोय. अभिनंदन समीर. खडकावणे गावाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आज साकार झालंय. ते सुपर 3 मध्ये दाखल झालेले आहेत.
हॅलो हॅलो किशोर हॅलो चला पहिल्या सेमी फायनलचा आता टॉस केला जाणार आहे. सुमित दादा चिकणे या व्यासपीठावरती आपल्या सहर्ष स्वागत आहे. वेलकम. दिनेश दादा मोरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आता या मॅचचा टॉस केला जातो. पहिली सेमी फायनल एका साईडला खडकावणे तर दुसऱ्या साईडला आई जन्नी माता चरे हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया आता या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल. पहिला सेमी फायनलचा सामना चला सुमित दादा चिकणे या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चला 3 षटकांचा सामना आहे. मैदानाचा ताबा घ्या प्लीज. खडकवणे संघ बॅट्समन आपले पाठवा.